रामराम मंडळी, जय श्रीकृष्ण, जय गोपाळ. आजपर्यंत आपण बऱ्याच क्रांत्या आपल्या भारत देशामध्ये ऐकल्या आहेत. यामधल्या श्वेत क्रांती, हरित क्रांती, लाल क्रांती, तपकिरी क्रांती अशा बऱ्याच क्रांत्या या कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला आतापर्यंत ऐकायला मिळाल्या. मात्र आता इथून पुढे ज्या क्रांत्या आपल्याला दिसून येतील त्या म्हणजे या पद्धतीच्या. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की आम्ही किंवा आमच्या वडिलांनी जे लावलेले संत्रे झाडं होते ते आज संपुष्टात आलेले आहे. या ठिकाणी 40 एकराची संत्रा बाग होती, जे 40 एकरापासून आज आपल्याला 3-4 एकरामध्ये संत्रा बाग पाहायला मिळेल. ही कोणती क्रांती म्हणायची? यामुळे आम्हाला आमचं भविष्य घडवता येणार का? एक शेतकरी म्हणून, शेतकऱ्यांची मुलं म्हणून आम्हाला आमचे भविष्य घडवता येणार का? हा एक मोठा प्रश्न आता आमच्या पुढे निर्माण झालेला आहे. आणि मग रासायनिकीकरणाचा विरोध करताना जर आपण कुठे सांगण्याचा प्रयत्न जर करत असाल की पुढं भविष्य हे रासायनिकीमुळं खूप वाईट आणि चिंतेचा विषय होणार आहे, तेव्हा आम्हाला विरोधक तयार होतात. तरी आपण विचार करायला पाहिजे. आणि मला वाटतं मागचे बरेच जो मागचा काळ निघून गेला, म्हणजे आमचे आजोबा 20 पोते गहू पिकवत होते, आमचे वडील 10 पोते, आणि आम्ही आता 4 पोत्यावर किंवा 5 पोत्यावरच खुश आहोत. परंतु यामुळं आमचं भविष्य, आमच्या मुलाबाळांचं भवितव्य घडवता येईल का? हा एक मोठा प्रश्न आता येथे निर्माण होतो. रासायनिकीकरणामुळे आज सर्व जमिनी बंजर होत असताना दिसतात. हजारो एकरवरचा संत्रा नष्ट झालेला आहे. आणि तेव्हा मला असं वाटतं की श्वेत क्रांती गेली, हरित क्रांती गेली, आणि आता उरली ती बंजर क्रांती. आपण इथे पाहू शकता, हे आंब्याचे झाड. या झाडाला कोणत्याही प्रकारचं फूट होण्यासाठी किंवा फुलोरा येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फवारा आपण मारत नाही, कोणत्याही प्रकारचे खत वगैरे देत नाही. तरीसुद्धा त्याच्या नियमाप्रमाणे, निसर्गाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे तो व्यवस्थित फुटलेला आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात फुलोरा आलेला आहे आणि एकदम वेळेवर आलेला आहे. यालाच आपण आंबा बहार सुद्धा म्हणतो. आणि या आंब्या बहार 5 स्टार हॉटेलचं पंचपक्वान्न जेवढं गोड लागत नाही, त्याहून जास्त निसर्गाच्या सानिध्यात खाल्लेले भाची भाकरच गोड लागतो. तर या मग जेवण करायला. मुलांची निसर्गाशी नाळ जुळून राहणे. रविवारची सुट्टी बघून आम्ही चाललो निसर्गाच्या सानिध्यात. आणि मित्रांनो, हे आहे आमचं तलावालं शेत. आपण इथे येऊन डब्बा पार्टी सुद्धा करू शकतो. तर मग या लवकर डब्बा पार्टी करायला.